परजिल्ह्यातून पाथरीत अवैध माती वाहतूक, शासनाचा लाखोचा महसूल धोक्यात. तहसीलदाराकडे तातडीच्या कारवाईची मागणी. पाथरी प्रतिनिधी. परभणी जिल्ह्यातील पाथरी शहर व तालुक्यात परजिल्ह्यातून अवैधरित्या मातीचे उत्खनन करून विनापरवाना वाहतूक सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील पिंपळगाव, आबेगाव, आडोळा, तालुका माजलगाव परिसरातून बेकायदेशीर मार्गाने माती उत्खनन करून माजलगाव मार्गे पाथरी शहर व तालुक्यातील विविध भागात सर्रास वाहतूक केली जात आहे. ही अवैध माती वाहतूक हायवा, ट्रक, ट्रॅक्टर व इतर जड वाहतुकीच्या वाहनाद्वारे सुरू असून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना ही माती पाथरीत आणली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पाथरी जिल्ह्याचा तसेच पाथरी शहराचा शासन महसूल मोठ्या प्रमाणावर बुडत असल्याचा व शासनाला लाखो रुपयाचे नुकसान सहन करावे लागत आहे. या गंभीर प्रकरणाबाबत महादेव सुतारे, सुरेश गवारे, शाहिद खान व शेख मुस्ताक यांनी पाथरीचे तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. परजिल्ह्यातून सुरू असलेली अवैध माती वाहतूक त्वरित थांबवावी, तसेच विनापरवाना उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनावर संबंधित व्यक्तीवर महसूल कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास अवैध उत्खननाचे जाळे अधिक विस्तारण्याची शक्यता असून महसूल नुकसानासह पर्यावरणाची हानी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तहसील प्रशासनाची पुढील भूमिका काय असणार आहे याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.